नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सोरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा, बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 29 पदांच्या जागा सुटलेल्या आहेत। संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट आपण बघणार आहोत। कोणतं पद आहे, काय क्रायटेरिया आहे आणि काय फॉर्म कसा भरायचा त्यासाठी। या ठिकाणी चॅनलला तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा, कारण महत्त्वाचे अपडेट मी नेहमी आपल्या चॅनलवरती घेऊन येत राहतो। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। यामध्ये बघा, घन व्यवस्थापन खाते म्हणजे घन कचरा व्यवस्थापनचा या ठिकाणी या जागा आहेत। जाहिरात नंबर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल। समाज विकास अधिकारी कंत्राटी या पदाची भरती आहे। ठीक आहे, तर कंत्राटी पदभरतीच निघलेले आहेत। कोणत्याही प्रकारची परमनंट पदभरती सध्याला चालू नाही आहे, तर तुम्हाला सर्व प्रकारच्या कंत्राटी पदभरतीसाठीच फॉर्म भरायचा आहे। या ठिकाणी बघा, 5/11/2024 यांच्या मंजुरीने बृहन्मुंबई महानगरपालिकेतील प्रमुख अभियंता खात्यांतर्गत, ठीक आहे, उपप्रमुख अभियंता प्राचालन या अखत्यारीतील समाज विकास कंत्राटी क्षेत्रातील मानधन तत्वावरती या ठिकाणी जागा निघवण्यात आलेल्या आहेत। तर अर्ज करण्याचा पत्ता या ठिकाणी स्वीकारण्याचा पत्ता त्यांनी दिलाय। उपप्रमुख अभियंता प्रचालन यांचे कार्यालय म्युनिसिपल इमारत 6वा मजला, पंतनगर बेस डेपोच्या मागे या ठिकाणी घाटकोपर, ठीक आहे, पूर्व मुंबई। तर तिथल्या जागा आहेत। या ठिकाणी त्यांनी मेल ID सुद्धा दिलेला आहे। अर्ज प्रत्यक्ष किंवा या ठिकाणी बघा टपालाने स्वीकारण्यात येतील। जर तुम्ही जाणे पॉसिबल नसेल तर तुम्ही टपाल करा, या ठिकाणी पोस्टाने पाठवा, किंवा प्रत्यक्षात जवळ असेल तर त्या ठिकाणी जाऊन नेऊन देऊ शकता। अर्जाची अंतिम तारीख बघा 5/6/2025 ते 25/6/2025 पर्यंत आहे। ठीक आहे, म्हणजे 25 तारखेपर्यंत अवेलेबल आहे। या ठिकाणी बघा पद कोणतं आहे। या ठिकाणी बघा, समाज विकास अधिकारी कंत्राटी पदभरती आहे। 29 पद दिलेली आहेत आणि 30,000 रुपये प्रति मानधन राहणार आहे। या ठिकाणी वयाची अट दिली 18 वर्ष कमीत कमी आणि 43 वर्ष मॅक्सिमम। ठीक आहे, शैक्षणिक अर्हता चेक करून घ्या। मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाज कार्य पदव्युत्तर पदवी, ठीक आहे, MSW असेल तर। अनुभव सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा स्वयंसेवी संस्थेमध्ये किमान 2 वर्ष काम केल्याचा अनुभव आवश्यक आहे। संगणक बाबतीत MSCIT तुमची परीक्षा झाली असेल उत्तीर्ण, किंवा MS ऑफिस, पॉवरपॉईंट, वर्ड, एक्सेल यांचं तुमच्याकडे ज्ञान असेल तर त्याच्याशी संबंधित प्रमाणपत्र तुम्हाला अनिवार्य लागणार आहे। ठीक आहे, या ठिकाणी खाली बघा, टंकलेखन शासकीय मान्यताप्राप्त संस्थेचं मराठी टंकलेखनाचे प्रतिशब्द 30 व इंग्रजी लेखनाचे 30 अशा प्रमाणपत्राचं तुमच्याकडे आवश्यक पाहिजे। भाषा मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे, म्हणजे मराठी विषय घेऊन तुम्ही 10वी उत्तीर्ण पाहिजे। खाली बघा, या ठिकाणी खाली गेल्यानंतर तुम्हाला पोर्टल दिसेल। या ठिकाणी तुम्हाला ज्याच्यावरती अप्लाय करायचं आहे किंवा सर्व माहिती भेटणार आहे, तर portal.mcgm.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी जाऊन तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे। सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या वेबसाईटवरती जाऊन। सदर तुम्हाला सर्व माहिती या जाहिराती संदर्भात भेटणार आहे अटींसोबत। या ठिकाणी बघा, अर्जाचा नमुना उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध होईल, म्हणजे या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला याचा अर्ज करायचा नमुना जो आहे तो उपलब्ध होणार आहे। त्यानंतर खाली बघा, उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील सर्व सूचना जे ते काळजीपूर्वक वाचून घ्या, कारण एकदा जर त्याच्यामध्ये काही कमी जास्त राहिलं किंवा चूक झाली तर ते फॉर्म ॲक्सेप्ट करत नाहीत, किंवा या ठिकाणी तुम्ही परीक्षेला किंवा पुढच्या प्रोसेससाठी अनएलिजिबल होऊन जातात। ठीक आहे, तर अर्जात नमूद केलेल्या प्रत्यक्ष पोस्टाद्वारे स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 25/6/2025 या ठिकाणी आहे। उमेदवारांनी आपला ईमेल ID विनंती अर्जात नमूद करणे आवश्यक आहे, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड संबंधित माहिती सर्व तुम्हाला अपडेट होत राहील। तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी 29 जागा निघलेल्या आहेत। जे याच्यासाठी पात्र असतील ते याला अप्लाय करू शकतात। अपडेटसाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।